हॅलो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या वैशाली गोळसरे यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ता सकाळी कसं सगळं आवरलेलं होतं. मुलांसाठी मस्त इडली केलेली होती आणि आजचा हॉलिडे म्हणजे मुलांना सुट्टी. तर अचानक प्लॅन ठरला मिस्टरांनी आज. तर ताई आणि मी, तिची फॅमिली आणि माझी मुलं, तर आम्ही चाललो आहेत बाहेर. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आम्ही कुठे चाललेलो आहे ते. इंग्रजी बॉटॅनिकल लॅबमध्ये, नाशिकचं फाळके स्मारकच्या पुढे असणारं. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आम्ही ताईसोबत आलो होतो, म्हणजे 2 नंबरची बहीण आणि दाजी, आमची दोघांची फॅमिलीतली. तर मुलांना घेऊन आलेलो होतो. तर बघू शकता तुम्ही, खूप ऊन होतं आणि मुलांनाही तसं बाहेर खेळायला घेऊन यायचंच होतं. तर ह्या ठिकाणी आलो होतो. मुलांना वेगवेगळे पक्षी, विविध प्रकारचे आणि विविध रंगाचे असे पक्षी होते. तर मुलांना वेगवेगळी अशी माहिती मिळाली त्याच्यामधून. बिबट्यांचं वगैरे, असे किती प्रकारचे बिबट्या वगैरे असतात, बांबूचे झाडं. तर खूप प्रकारचे असे पशु पक्षी आणि मुलांना खेळण्यासाठी सुद्धा खूप छान असं वनउद्यान. तर बाहेर प्रथमतः मुलांचं तिकीट वगैरे काढलं तर 20-20 रुपये असं तिकीट होतं आणि मोठ्या माणसांचं 30 रुपये होतं. तर असं एकूण 140 रुपये तिकीट वगैरे भरलं. तर तुम्हालाही कधी वाटलं तर येऊ शकता मुलांना खेळण्यासाठी. खूप छान आहे आणि मुलांना एक प्रकारची माहिती देखील मिळते. तर मुलं देखील आता आलेली होती आणि मुलांना खेळण्यासाठी खूप छान वाटतं. सगळेजण एकत्र आलेली होती आणि पळाली होती डायरेक्टली मध्ये. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. मस्त मस्त अशी माहिती मुलांना मिळाली. तर विविध प्रकारचे वानरं, विविध प्रकारचे फुलपाखरांचे प्रकार जे असतात ते मुलांनी बघितले. आणि त्यानंतर बघू शकतात सगळ्यांनाच खूप असं हॅपी वाटत होतं, कारण मुलांना काहीतरी बाहेर आल्याच्यानंतर खेळायला आणि बघण्यासाठी काहीतरी वेगळं मिळतं. तर विविध राज्यातील वाघांची संख्या वगैरे, मुलांचं जे आपण म्हणतो की जे काही मुलांना माहिती नसतं ते बाहेर आल्याच्या नंतर कळतं. तर ताई आणि मी दोघीजणी होतो पुढे. तर मिस्टर आणि ते पण होते मुलांना खेळवण्यासाठी पुढे. तर खूप सारी गर्दी होती हॉलिडेमुळे आणि बाहेर आल्याच्यानंतर मुलं खूप छान पद्धतीने असे एकजुटीने खेळतात. तर प्रत्येकाकडे लक्ष द्यावं लागत होतं. तर म्हणून मी बाहेरही काय खाते. केळी आणि ॲपल बोरं आणलेले होते. तर मिस्टरांचं आणि यांचं खायचं काम चालू होतं, मुलांचंही खेळायचं काम चालू होतं. बसल्या जागी मस्तपैकी असं मुलांचं खेळणं बघत होतो. तर दुसऱ्या बाजूला आलो होतो. दुसऱ्या बाजूला असे हत्ती वगैरे होते. तिथेही खूप सारे असे, म्हणजे काही भरपूर असे बॅनर लावलेले होते. तर इथे चित्ता बिबट्याचं म्हणजे कसं वर्गीकरण केलेलं होतं, किती दिवस जगतात, कशा प्रकारचे दोन्हीमध्ये फरक असतात. तर अशा प्रकारचा तिथे फरक दिलेला होता. मुलांना तो देखील आम्ही समजून वगैरे सांगितला. तर अशा प्रकारे मुलांना बाहेर आल्याच्यानंतर माहिती वगैरे मिळते. तर इकडे पुढे खूप सारं बघण्यासारखं होतं, परंतु टाईम झालेला होता, 3 ते 4 वाजलेले होते. त्याच्यामुळे अजून पुढेही पण जायचं होतं. इथे थोडेसे फोटो वगैरे काढले. तर इथे होता एक बिबट्या, तिथे हे आनंदीचं चालू होतं. तर म्हणजे नकली होता म्हणून तिला काही वाटलं नाही. तर अशा प्रकारे मुलांनी आजचा दिवसाचा खूप आनंद घेतला आणि हे मस्तपैकी फोटो व्हिडिओज वगैरे काढले. आणि आता निघालो होतो आम्ही दुसऱ्या स्पॉटवर जाण्यासाठी. तर मुलांचं खेळणं मस्ती काही आवरत नव्हतं. अजून एक स्पॉट आहे, मुलांना खेळायचं आहे तिथं. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा.
मुलांनी इथं केळीचे चिप्स आणि मुलांनी जे काही खायला घ्यायचं होतं ते इथून घेतलं आणि आता चाललं होतं पुढे. त्याच्या पुढचा स्पॉट म्हणजे जैन मंदिराचा. तर हे मंदिर मी प्रथमतःच बघितलं, नवीनच मंदिर झालेलं आहे जैन मंदिर म्हणून. तर स्वच्छता आणि शांतता खूप होती. मुलांचं थोडंसंही ओरडणं तिथे चालत नव्हतं. तर आम्ही बाहेरचंच इतकं बघितल्यानंतर खूप खुश झालो, कारण काम इतकं सुंदर होतं मंदिराचं. आतमध्ये पण खूप छान आणि असं मस्त प्रसन्न वाटत होतं. मुलांना थोडीशी केळी वगैरे खाण्यासाठी दिली. घरून मुलं जेवण करून आलेली होती, पण आता मुलांना भुका लागलेलं त्या खेळून, तर थोडेसे फ्रुट्स वगैरे दिले. आणि पुन्हा आता इथे पण आल्याची नोंद करावी लागते आणि मगच आतमध्ये एंट्री मिळते. तर बघू शकता आतला परिसर किती सुंदर आणि मस्त होता. इथे ऑलरेडी कसला तरी कार्यक्रम झालेला होता जैन मंदिरामध्ये. खूप सारे म्हणजे पाहुणे वगैरे तिथे होते आणि फोटो वगैरे चालू होते. तर आम्ही आल्याच्यानंतर रांगोळी वगैरे तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर आणि अशा मस्त मस्त मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढलेल्या होत्या. आणि इथे देखील लहान मुलांना खेळण्यासाठी खूप सुंदर असं एक गार्डन होतं. तिथेही मुलांनी खूप मोठा आनंद घेतला. आणि विघ्नेशचं बघू शकता तिथे गाय आणि वासरू होती, तिथे जाऊन उभा राहिला. तर त्याला खूप आवडतात गाय आणि वासरं, तर तिथे त्याचं चालू होतं बघण्याचं काम. खूप सुंदर होती गाय आणि वासरू. तर पुढे आल्याच्या नंतर जिथे मध्ये मंदिर होतं आणि एक नाट्यगृह देखील होतं. तर तिथले जे म्हणजे सांगणारे आपल्या गार्डियन होते ते सांगत होते की ते भरपूर मोठ्या मोठ्या सहली वगैरे येतात. तर छोटे छोटे मुलं खेळण्यासाठी आणि लांबून लांबून शाळेतले विद्यार्थी वगैरे असं सर्च करण्यासाठी वगैरे येतात. तसं जैन मंदिर खूप सुंदर आणि खूप असं मस्त. तर मुलांनी ते ॲडव्हेंचर पॉईंट होता तिथे पण मुलं खेळली आणि त्यानंतर बाकीच्यांनी असे झोके वगैरे खेळले. आणि दुसऱ्या बाजूला असं मुलांचं खेळायचं काम चालू होतं. तर आता आम्हाला पण घरी जायचं होतं, कारण 5 ते 5:30 वाजलेले होते. घरी जायचं होतं कारण आता म्हणजे सायंकाळचा टाईम झालेला होता. ताईला पण दुसरं काम होतं. तर आता काय जेवण करून नंतर घरी जाणार. तर मुलांना भूक लागलेली होती, दुसरं काही खायचं. तर मग मस्तपैकी मुलांना जेवण करून आणि नंतर घरी घेऊन जाणार होतो. तर दरवेळेस आपण घरी काही ना काही करत असतो, पण एक दिवस तरी मुलांना दिल्यावर आपल्याही मनाला शांतता मिळते आणि छान वाटतं एक दिवस मुलांना बाहेर घेऊन आल्याच्या नंतर. तर नक्की येऊन बघा, मुलांना छान असा पिकनिक स्पॉट एकदम मस्त आहे आणि मुलं देखील खूप आनंदी होतील. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.